एक पैलवानाची व्यथा तर सर्वात मोठं तालमीतलं जीवन तर ज्याच्या जिंकायचं असतं त्याला माहीत असतं मित्रांनो कुठं लढायचं आणि कुठं हरायचं ही पैलवानाचं संघर्षमय जीवन। आणि त्यात सांगायचं म्हणलं तर पैलवानगी करत असतानाचं जीवन त्याचे हार पचवणं की बाबा त्याच्या आयुष्यामधला आमच्या भावांच्या आयुष्यामधला जी कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी किंवा स्वतः पैलवानगी करणारी पैलवान त्यांच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी किंवा धडपड करत असलेली पैलवान खूप कठीण परिश्रम करून केलेला असतो आणि त्याचं यश दिसतं फक्त हो एवढा मोठा पैलवान तो तेवढा मोठा पैलवान तर त्याच्या आयुष्याची त्याच्या शरीराची पूर्ण चाळण करून घेतलेली असते मित्रांनो। चाळण पूर्ण त्याचे कुठं ऑपरेशन झालेलं असतं पायाचं हाताचं। बरेचदा असे म्हणतात तो एवढे लाख कमवला ह्याने एवढं कमवलं ह्याने एवढ्या गाड्या घेतल्या तर त्याच्या पाठीमागचा जे कष्ट कोणच बघत नाही। त्याचे जीवन किती काय गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी व्यक्त व्हायला येत नाहीत असा त्याचा अनुभव असतो आणि तो पैलवान घशाच्या खाली उतरावून किंवा ते त्या गोष्टी बसला जी मिळाली त्यांची काय शिकवण ते जे काय अनुभव असतात ते अनुभव मनामध्ये ठेवून त्याचं काम कार्य चांगलं त्याच्या प्रकारचं त्याचं चांगलं असतं चालू असतं असं दाखवतो पैलवान की मला काय दुःख नाही की बाबा असं हसून खेळून राहणारा पैलवान ह्या महाराष्ट्राची अखंड बऱ्याच ठिकाणी पहिलं असं नव्हतं की बाबा तालीम मोजके ठिकाणी की कोल्हापूर ठिकाणी जसं कोल्हापूरलाच तालीम असायच्या आता तसं नाही राहिलं। प्रत्येक जिल्ह्यात तालीम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आहे प्रत्येकाने आपापल्या नर्सरी उभा केल्या आणि त्या नर्सरीमध्ये जी काही रोपटी घडत आहेत आणि आता सध्याला तर सांगायचं झालं तर मित्रांनो स्पर्धा भरपूर वाढली आणि जे काय असेल त्यानं चमकणार आहे 100% सर पैलवान जे काय असेल तेच चमकणार आणि ज्याचा दिवस ज्याचं नशीब हे सगळं मिळून आलं पाहिजे तेव्हाच त्याची जोड वाढेल किंवा अजून त्याच्यापेक्षा काही तर नवीन त्याच्या आयुष्यात येईल। सांगता सांगता किंवा बोलता बोलता काही गोष्टी अशा मनाला लागायसारख्या असतात की वय किती पण असू दे बापाची गरज आयुष्यभर लागते ही वाक्य मुद्दामून घेतलं कारण तर ते अशा प्रकारचं होतं की ती बापाची आयुष्यभर गरज लागते आणि तालिमीत राहिल्यानंतर तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो आपण कुस्ती जिंकून आल्यानंतर किंवा हरून आल्यानंतर दुःख कोणाला जास्त होतं त्याच्या पहिला वस्तादाराला जास्त दुःख होतं तर काय आपल्या पट्ट्यामध्ये काय कमी आपला पैलवान कुठं कमी पडला आणि आम्ही कुठं कमी पडलो त्याची प्रॅक्टिस घेण्यासाठी सगळ्यात मोठं दुःख ती मित्रांनो। आणि तुम्ही म्हणत असाल की बाबा
सहज बोलून जात असेल, घरी कळाल्यावर असं तसंही. सोशल मीडिया आहे, तुझ्या घरापर्यंत तेव्हाच तुझी कुस्ती पोचली असते मित्रा. आणि हारजीत होत असती, 2 पायाची बावडी, पाण्यातला खांब असतो तो कुस्ती खेळ म्हणजे. हारजीत तर कोणाला तर हारावं लागणार आहे, कोणाला तर पडावं लागणार आहे, कोणाला तर जिंकावं लागणार आहे. अशाच काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला घडत असतात. एक वाक्य बोलतो मित्रांनो, दगडात देव दिसतो, बरोबर, गायीत माता दिसते. दगडात देव दिसतो, गायीत माता दिसते. कावळ्यात तर सगळे पूर्वजन दिसतात. आणि पण माणसात माणूस का दिसत नाही? अरे मित्रा, माणसात माणूस का दिसत नाही? तर असं जीवन असतं मित्रांनो. वाईट वेळ म्हणजे लोकांची खरी ओळख. वाईट वेळेत कोणच कोणाच जवळ येतं मित्रांनो. तर तुम्ही स्वतः तालमीत राहून संघर्षमय जीवन जगलेलं असतं. पैसे संपल्यावर घरी मागणं, तोपर्यंत येईपर्यंत कोणाला तर उसने बसणे घेणं. आणि तालमीतला जे राहणारा मुलं पैलवान असतील, काय मुलं असतील बारकी लहान, माणूस म्हणून जीवन जगाला 100% पात्र ठरतात. आणि शक्यतो पैलवान ही जीवन जगत असताना 1 नंबरचं जीवन जगतात. तर त्याच्या पाठीमागचं कारण तिथं संघर्ष, तिथं लागलेला प्रत्येक ठेसा म्हणजे का असं पायाला वगैरे काय नाही, त्याच्या मनाला लागलेल्या काही गोष्टी असतात. तालीम म्हणजे असं ठिकाण आहे, तिथं सर्व काही शिकायला मिळतं माणूस म्हणून राहायला. आणि त्याचं जीवन जगत असताना खरा काळ तर असा असतो, तालीम करत असताना त्याला एवढं काय वाटलं ना, पण जीवन जगत असताना एक माणूस म्हणून जीवन जगताना एक खऱ्या प्रकारचं त्याच्यामध्ये तेवढं कष्ट, म्हणजे त्याच्यामधला जी काय चकाकीपणा किंवा व्यवस्थापन त्याचं जीवन जगत असताना पैलवान चांगल्या प्रकारचे जीवन जगू शकतो. जय श्रीराम, जय पैलवान.